नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्या कधी आहे आणि सोमवती अमावस्या दिवशी घरात सुख समृद्धी, सुख शांती, समृद्धी आणि नकारात्मकता जाण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत या दिवशी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे। या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुख, शांती, समृद्धी मिळू शकते। हिंदू धर्मामध्ये अमावस्याला धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात। यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलं आहे। महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो। या दिवशी बैलाची पूजा केली जाते आणि या सणाला पोळा म्हणतात। तमिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो। तसेच मारवाडी समाजात हा दिवस भादू अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो। यावर्षी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्येनिमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, त्यामुळे मुलाच्या आयुष्यात आनंद येतो। श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:21 सुरू होणार आहे, तर मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:24 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे। सोमवती अमावस्या दिवशी काय करावे, कोणते उपाय करायचे आहेत, सोमवती अमावस्याला पूजा कशी करायची आहे, तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल हे आपण जाणून घेऊया। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे। सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे। सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे। या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा। या दिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू वाहावी आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावे। यामुळे घरात सुख शांती नांदेल। तसेच या दिवशी उपवास केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळते, तसेच जीवनात सुधारणा होतात। सोमवती अमावस्याला भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते। यासह या दिवशी काही उपाय देखील केले जातात। सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ज्या स्त्रिया व्रत ठेवतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते। ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्पदोष आहे त्यांनी सोमवती अमावस्याला काही सोपे उपाय करून यापासून मुक्ती मिळवू शकतात। कुंडलीत राहू आणि केतूच्या विशेष स्थानामुळे काल सर्पदोष निर्माण होतो। सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून विधीपूर्वक शंकराची पूजा करावी। त्यानंतर शिवतांडव स्तोत्र किंवा शिवरक्षा स्तोत्राचे पठण करावे। भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला लाभ होईल। ज्या लोकांना काल सर्पदोष आहे अशा लोकांनी राहू काळात शंकराची पूजा करावी। काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वज्ञात मार्ग म्हणजे तीर्थस्नान करून चांदीचा नाग आणि नागिनीच्या जोडीची पूजा करून त्या नदीच्या प्रवाहात विसर्जित करणे। त्यानंतर मनापासून नमस्कार करून काल सर्पदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी। अमावस्येच्या दिवशी पाण्यात खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि गंगाजल टाकून या पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। यामुळे घरात नकारात्मकता येत नाही। घराच्या मुख्य दरवाजावरचे पहिले काढलेले स्वस्तिक आपल्याला ते स्वच्छ कापडाने पुसायचं आहे आणि नंतर आपल्याला ओल्या कुंकवाने नवीन स्वस्तिक काढायचं आहे। प्रत्येक अमावस्याला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावर। अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडेसे पाणी टाकून ही पेस्ट तयार करायची आहे। ही तयार झालेली पेस्ट आपल्याला उंबरठ्यावर लावायची आहे। घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही। हळदीचं लेपन केल्यानंतर
उंबरठ्यावर आपल्याला ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर 2 रंगांची रांगोळी काढायची आहे आणि 2 तुपाचे दिवे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचे आहेत। तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करायची आहे। गॅसवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे। फुलं अक्षता वाहून गॅसचीही पूजा करून घ्यायची आहे। अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे। तुळशी समोर सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे। देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक व मूर्ती लिंबाच्या साहाय्याने स्वच्छ करावी। हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करावा। अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे, घरात धूप जाळावा। सोमवती अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल। तुमची मुले चिडचिड करत असतील, नजर बाधा कोणत्याही प्रकारची संकटे येत असतील तर हा उपाय एकदम सोपा आहे। हा उपाय दर अमावस्येला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात। तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्येला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे। आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते तसे करू नका। ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवायचा आहे, म्हणजेच दुपारी 12 वाजायच्या आत हा भात करायचा आहे आणि हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे। जसा आपण आरतीच्या ताटाने आरती ओवाळतो तसा भात एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून तो 7 वेळा ओवाळायचा आहे। त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो भात पक्षी खातील। हा अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि भात ही अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे, जेणेकरून तो वाया जाता कामा नये। या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिडपणा अगदी शांत होईल। तुमच्या मुलांवर कोणतेही प्रकारचे संकटे, नजर, दोष, कोणतीही बाधा येणार नाही। प्रत्येक अमावस्येला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत। ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।